नमस्कार मंडळी, मी पूजा. तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर काही दिवसांपूर्वी आम्ही एक अत्यंत सुंदर व अविस्मरणीय संध्याकाळ अनुभवली. पारंपरिक भारतीय नृत्यकलेचे अप्रतिम दर्शन घडवणारा भरतनाट्यमचा कार्यक्रम आम्ही प्रत्यक्ष पाहिला आणि तो अनुभव तुमच्यासोबत शेअर करायला मी खूप उत्सुक आहे. तर आम्ही छान तयार होऊन निघालो, पण रस्त्यातच पाऊस लागला. पाऊस उघडला की परत आम्ही निघालो आणि फायनली आम्ही पोचलो साताऱ्यात असलेल्या लोकप्रिय शाहू कला मंदिर नाट्यगृहात. संध्याकाळची हलकी झुळूक, मंद उजेडात सजलेला हॉल, रंगीबेरंगी दिव्यांनी नटलेले सभागृह, सगळं काही अगदी जादुई वाटत होतं. रंगमंचावर सुंदर रांगोळ्या, पारंपरिक सजावट आणि वाद्यांच्या सुरांमध्ये भरलेलं वातावरण, जणू काही एखाद्या स्वर्गीय प्रवासाची सुरुवातच. नटराज म्हणजे नृत्याचा आद्य गुरु, त्यामुळे भरतनाट्यम कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजनाने झाली. रंगमंचावर मंद दिवे, शुद्ध शास्त्रीय संगीत आणि कलाकारांचा देखणा पोशाख, सगळं काही मंत्रमुग्ध करणारं होतं. प्रत्येक पावलात परंपरेचं सौंदर्य आणि भावनांचं जिवंत चित्र उमटलं होतं. त्यानंतर नृत्यांगनांनी गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात केली. तालबद्ध पायऱ्या, नाजूक हस्तमुद्रा, नर्तकींच्या चेहऱ्यावरचं भावविश्व, प्रत्येक गोष्ट हृदयाला भिडणारी होती. मला जाणवलं, भारतीय नृत्यकला ही फक्त नृत्य नाही, तर एक साधना आहे, एक प्रार्थना आहे. प्रत्येक पावलातली नजाकत, हातवाऱ्यांमधील कथाकथनाची शैली, डोळे उघडून पाहावंसं असं जादुई मिश्रण होतं. सभागृहात बसलेल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळे त्या लयेत रंगून गेले होते. बघता बघता कार्यक्रम संपला, पण मन मात्र त्या रसरशीत आठवणींमध्येच रेंगाळत राहिलं. ही संध्याकाळ माझ्यासाठी खूप खास ठरली. तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही नक्की असे कार्यक्रम पहा. भारतीय संस्कृतीचा आत्मा अनुभवायला मिळतो. हा माझा कालच्या भरतनाट्यम संध्याकाळचा अनुभव. तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचे अनुभव सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद. कार्यक्रम संपल्यावर प्रचितीसोबत आम्ही काही फोटो काढून गोड आठवणी कॅमेऱ्यात कैद केल्या. त्याच्या या क्लिप्स